नमस्कार मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचं कारण आज म्हणजे तुम्ही पाहिले असेल थंबनेलवर सूरज चव्हाण। हो मित्रांनो, सूरज चव्हाणवर आज व्हिडिओ बनवतोय। व्हिडिओ जास्त काय मोठा नाहीये, व्हिडिओ फक्त आपला 3-4 मिनिटाचा किंवा 2-3 मिनिटाचा असेल, लय आपण जास्त हे नाही करत बसत। तर आज जाऊया, कारण की सूरज चव्हाणचा आपण पाहिलं असेल की त्याचा एक झापूक झुपूक नावाचा सिनेमा आलाय आणि या सिनेमाला प्रचंड अशा प्रेक्षकांनी पाठ फिरवली आहे। प्रतिसाद दिला म्हणणार नाही, कारण पाठ फिरवली आहे। मी बुक्स माय शोचे काही ऑनलाईन चेक केलं तर सगळे थिएटर्स बऱ्यापैकी रिकामेच होते। पुण्यातले चेक केले, काही मुंबईतले चेक केले। मुंबईतच विषय सोडून द्या, मुंबईत तसंही चालणारच नव्हतं। पुणे, मुंबई आणि आपल्या इतर बाजूचे नाशिक वगैरे चेक केलं तर प्रेक्षकांनी सरळ सरळ पाठ फिरवले। थिएटरला पब्लिक नाहीये, जे पब्लिक गेले ते बऱ्यापैकी त्यांचंच पब्लिक आहे, ते दिसतंय, लगेच कळतंय तेवढं। असं का झालं मित्रांनो हे सगळं जाणून घेण्याआधी मी थोडं मागं जातो, बिग बॉस वर येऊया। तुम्ही सगळ्यांना माहितच असेल की बिग बॉस सीझन 5 चा विजेता आपला सूरज चव्हाण ठरला आहे आणि सूरज चव्हाणला मी माझ्या इन्स्टा पेजवरनं खूप सपोर्ट केला त्यावेळेस। आपण कुठपर्यंत सपोर्ट करू शकतो याचं लिमिट ठेवू माणसाने, आणि तसंच मी ठेवलं होतं। तर मित्रांनो, बोलायचं असं की सूरज चव्हाणला या लोकांनी बिग बॉसच्या घरात का आणला? तो ग्रेट होता? तर याचं उत्तर होतं अजिबात नाही। तो टॅलेंटेड होता? त्याचं उत्तर आपल्याकडे नाहीये, कारण या बिग बॉस कडे नाही। ह्याला आणला होता जोकर म्हणून आणला होता मित्रांनो। मी सरळ सरळ हा जोकर शब्द का वापरतो, ह्याचे तुम्ही आधीचे व्हिडिओ जर पाहिले असतील, सगळे व्हिडिओ छपरी आहेत, युजलेस व्हिडिओ आहेत, आणि त्यामुळे ह्याला बिग बॉसच्या घरात यांच्या टीमने आणलं। कारण यांना माहिती असणार एखादा चुत्या मुलगा आला किंवा त्याला आपण सगळ्यात जास्त महाराष्ट्र त्या माणसाला ट्रोल करतो, त्या पोराला ट्रोल करतोय सूरजला, म्हणून त्याला इथं आणला होता, त्याचा जोक करण्यासाठी आणला होता, आणि त्यातून तो TRP मिळवणार होते। ह्याच्या आधी त्यांनी बरेच असे कलाकार आणले होते। ह्याच्या आधी पहिला सीझन दुसरा सीझन बघितलं तर अभिजित बिचुकलेला आणला होता, त्यासाठी आणला होता। त्यात काय तो ग्रेट होता म्हणून आणलेला नाहीये, त्याला लोक ट्रोल करतात, त्याला उचकवतात, चुत्या बनवतात, असं म्हणून त्याला आणला होता। आणि आता सुद्धा हेच झालेलं आहे। आणि तिथं बिग बॉसच्या घरात आल्यानंतर एकदम वक्त बदल गया, जज्बात बदल गए, असं काहीतरी झालं आणि सूरज चव्हाण हा आपल्याला वेगळा पाहायला मिळाला। मित्रांनो, सूरज चव्हाण हा खूप संस्कारी मुलगा आहे, यात तीळ मात्र शंका नाही। गरीब आहे, सगळेच गरीब असतात तिथं, कोण सोन्याचा चमचा घेऊन हे लोक नाही, सगळेच गरीब आहेत तिथं। आपण सूरज बद्दलच बोलूया। सूरज हा गरीब मुलगा होता, पण तो संस्कारी होता। ते बिग बॉसला कळालं, बिग बॉसला हे जाणीव झाली की आता TRP ह्याच्यामुळे वाढतोय, ज्यासाठी आणला होता ते काही दिसत नाही, आता वेगळं दिसायला लागलंय। सूरज चव्हाण शांत राहतोय तरी TRP मिळते, महाराष्ट्र त्याला पूर्णपणे सपोर्ट करतोय आणि शेवटपर्यंत सपोर्ट करता। पण बिग बॉस मध्ये त्याचं कुठंही आपल्याला एक खेळाडू वृत्ती दिसली नाही। एखादा गेम सोडला तर कुठेही खेळाडू वृत्ती सोडला नाही, कुठं तो कधी काही बोललेला नाही, सतत शांत राहिला, दुसऱ्यांचा ऐकत तो आला, असं त्या बिग बॉसच्या घरात आपल्याला दिसलं। आणि शेवटी तो सिंपतीच्या आधारावर विजयी झाला, बिग बॉसची ट्रॉफी त्यांनी मिळवली। त्यानंतर मित्रांनो, यांनी काय केलं, याच वांग्यांनी लगेच डिक्लेअर करून टाकलं, सूरजवर आम्ही सिनेमा घेऊन येतोय, झपूक। अरे बाबा, जरा वेळ घ्यायचा, काळ घ्यायचा, थोडं थांबायचं, 1 वर्षभर थांबायचं, त्याला अभिनय प्रशिक्षण द्यायचं, काही गोष्टी शिकवायच्या, त्याला बोलायला शिकवायचं, वागवायला शिकवायचं, एटिकेट्स काही शिकवायच्या होत्या, पण ते काही नाही करता लगेच वातावरण गरम आहे, सूरजला लोक सपोर्ट करतात आणि त्याच आधारावर त्यांनी सिनेमा बनवायचा ठरवला। सिनेमा बनवला आणि प्रमोशन जोरदार केलं, खूप मोठ्या लोक, मी आजपर्यंत मराठीत एवढं जबरदस्त प्रमोशन पाहिलेलं नाही मित्रांनो, आणि खूप जबरदस्त असं प्रमोशन केलं, यात तीळ मात्र शंका नाही। खूप छानचं प्रमोशन केलं, खूप जी स्टुडिओवाल्यांनी पैसा लावला प्रमोशनसाठी, रील स्टार वगैरे आणले, मोठमोठ्या पॉडकास्टला जाऊन आले, चांगल्या प्रकारे प्रमोशन केलं, आणि असेच प्रमोशन प्रत्येक सिनेमाला करावं, इतर डिरेक्टर लेखकांनी शिकावं केदार शिंदे साहेबांकडनं। सूरज चव्हाणला आपली लोक खूप सारे प्रेम देऊ शकतात, सिंपती देऊ शकतात, पण सिनेमा बघायला जाणं हे कुठेतरी चुकतं, कारण लोकांना चांगलाच कंटेंट कळतं, त्या कंटेंटच्या आधारावर लोक सिनेमा बघायला जातात। तुम्ही तिथंही तेच दाखवताय, इथंही तेच दाखवताय, बाहेर तेच सिनेमा घुरत काय टाईपीस नाही ना, चालत नाही बाबा। चांगले लोकांचे चित्रपट बघायला जात नाही लोक, वास खात पडलेले हिरोचे पिक्चर फ्लॉप केलेले चांगले मोठमोठे, आणि लोक काय दादा कोंडकेची कंपॅरिझन करतात। अरे बाळा, दादा कोंडकेची कंपॅरिझन बॉलिवूड वाले सुद्धा करू शकत नाही, एवढा मोठा माणूस तो होता। अभ्यास कधी केलाय जिंदगीत तुम्ही लोकांनी? दादा कोंडके कोण होता?
सलग 9 हिट चित्रपट देणारा माणूस गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद आहे त्याची. दादा कोंडकेसोबत कंपॅरिझन करा. दादा कोंडकेच्या फोटोला पाया पडून व्हिडिओ टाकला म्हणजे दादा कोंडके होत नाही. अभ्यास करायला पाहिजे स्वतःहून, या गोष्टीचं चिंतन करायला पाहिजे आणि त्यातून परत काहीतरी चांगलं दाखवायला पाहिजे. आणि होईल ते आज ना उद्या चांगला होईल. चांगला सिनेमा सुद्धा करेल, उद्या त्याला चांगले सिनेमे सुद्धा भेटतील, यात शंका नाहीये. या लोकांनी सुरतला, मी त्याचे बघून आलो सिनेमा, एवढा काही दिसत नाही. हिरो हिरोईन वेगळेच आहेत. ह्याचा फक्त वापर केला गेलेला आहे, ह्याचा व्ह्युअरचा वापर केला आहे, ह्याच्या कंटेंटचा वापर केलेला आहे. बाकी काही नाही. स्टुडिओवाल्याने आणि दिग्दर्शकांनी काही नाही बाकीचं सिनेमात. बऱ्यापैकी केली ऍक्टिंग चांगली, असं नाही म्हणत नाही मी ऍक्टिंग नाही चांगली केली त्या पोराने ऍक्टिंग चांगली, पण नाही चालत ना असं. त्याला आवडतं त्यांनी नक्कीच बघा. बाकी काही नाहीये माझे काही पैसे नाहीयेत. तुम्ही जाऊन बघा, मी बघून आलेलो आहे. पण मी सांगताना एवढंच सांगेल की नाही येत, लोक एक्सेप्ट नाही करत काही गोष्टी, समजून जावा तुम्ही. आणि थांबतो इथंच. व्हिडिओ ज्याला आवडला असेल त्याने खरंच लाईक करा, ज्याला नाही आवडला असेल तर त्याने डिसलाईक करा, काही फरक पडत नाही. ओके, सबस्क्राईब करा, कमेंट करा, काही करा. ओके, बाय बाय.